आज या ठिकाणी ऋषीमुनींच्या तपश्चर्याने, साधू संतांच्या तत्वज्ञानाने आणि भगवंताच्या पदस्पर्शाने पुनितांनी पावन झालेला भारत देश, ज्या भारत देशामध्ये प्रभू रामचंद्रांसारखे नीतिवान आणि भगवान श्रीकृष्णांसारखे विचारवान सत्पुरुष जन्माला आले आणि त्या भारत देशाचं भारतीयत्व टिकवण्यासाठी अनेक ऋषी मुनी, जपी तपी, योगी, संन्यासी आणि स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि त्याच भारत देशाच्या हृदयस्थानी असलेला महाराष्ट्र, छत्रपतींच्या कर्तृत्वाने, मावळ्यांच्या रक्ताने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रातला हा महाराष्ट्राची शान असणारा कोकण विभाग आणि त्याच कोकणामध्ये शिवछत्रपतींची राजधानी असणारा हा रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या पायथ्याशी असणारा हे नातेगाव आणि नातेगावामध्ये असलेली ही विशाल सभा येणाऱ्या 2024च्या लोकशाहीच्या उत्सव साजरा करण्याकरता आपण सगळेजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। आज या ठिकाणी हा जो उत्सव सुरू आहे, लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सत्तेत येण्याकरता सगळ्या गोष्टी मांडत असतो, पण सत्तेत कोण यावा, कोण असावा आणि कुणाच्या हाती सत्ता द्यावी हे सुजाण नागरिकाला या ठिकाणी समजलं पाहिजे। नुकताच झालेला दिवाळीचा उत्सव आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने 3 तारखेला माझ्या माता भगिनींनी जशी भाऊबीज केली तशी 20 तारखेला त्या भाऊबीजेचा आहेर तुम्हाला मतदानाच्या रूपात भरतशेठच्या पाठीकडे द्यायचा, हे कोणी विसरू नका। आज मी या ठिकाणी एवढंच बोलू इच्छितो की का भरतशेठला निवडून द्यायचंय, का शिवसेनेला निवडून द्यायचंय। मी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातला एक वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणून आज मी शेठ एकटाच बाहेर पडलेला नाही, तर महाराष्ट्रातले 2 लाख कीर्तनकार बाहेर पडलेले आहेत। एक मिनिट, महाराष्ट्र राज्य कोर कमिटी तथा कोकण युवा सेना युवा सचिव श्री विकास शेठ गोगावले यांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्या टाळ्याच्या गरजात स्वागत करा। श्री विकास शेठ गोगावले युवा सेना, श्री विकास शेठ गोगावले यांचं स्वागत। अरे विकास शेठ गोगावले तुम आगे बढ़ो, अरे विकास शेठ गोगावले तुम आगे बढ़ो। विकास शेठ गोगावले आपलं सहर्ष स्वागत आहे नातेगावामध्ये आणि तुमच्या टाळ्यांच्या गरजात नातेगावातून नाते पंचायत समिती गणातून स्वागत केलं जात आहे। विकास शेठ गोगावले यांचं स्वागत टाळ्या वाजून सगळ्यांनी स्वागत करा। आणि म्हणून माय बाप एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडल्या पण साधू संत कधीच रस्त्यावर उतरले नव्हते, पण या इलेक्शनला उतरले। त्याच्या मागचं कारण एवढंच आहे आणि त्याच्या मागचं कारण एवढंच आहे, या महाराष्ट्राला कुठंतरी एका खाईत लोटल्याकरता जी काही मंडळी जातीयवादाच्या, पंथभेदाच्या, संप्रदाय भेदाच्या भांडण लावण्याच्या मागे उभे आहेत, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत। मी पवार साहेबांच्यावर टीका करण्या इतका मोठा माणूस नाही, हे निश्चित मी मान्य करतो, पण पवार साहेबांना हात जोडून सांगतो की आता तरी महाराष्ट्रातल्या जाती पंथाला गुन्हा गोविंदाने नादू द्या, आता तरी आमच्या कुणबी मराठ्यांना एकत्र येऊ द्या, हिंदू मुस्लिमांना एकत्र येऊ द्या, गळ्यात गळा घालून राहू द्या, सगळे सण आनंदाने साजरे करू द्या। मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना एक गोष्ट सांगतो, मी बऱ्याच वेळा ऐकलं गद्दारी गद्दारी गद्दारी, पण ती गद्दारी कोणती होती? ती गद्दारी होती घाण ठेवलेला भगवा सोडवण्याची, घाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्याची। अरे ज्याच्या हातामध्ये धनुष्यबाण शोभत नाही, ज्याच्या हातावर गळ्यामध्ये भगवा शोभत नाही, ज्याच्या विचारामध्ये भगवा शोभत नाही, आणि अशा उद्धव साहेबांची स्टेटमेंट तुम्ही ऐकलेली आहे। निवडणुकीची मर्यादा असल्यामुळे काही गोष्टी मी या व्यासपीठावर बोलू शकत नाही। माझ्या मुस्लिम बांधवांना एक विनंती करतो की आमच्या राजाने कधी कुठल्या मुस्लिमाचा अपमान केला नाही, कधी कुठल्या मुस्लिमाला, कधी कुठल्या मशिदीला हात लावला नाही, कधी कुराणाचा अपमान केला नाही। जे मुसलमान देव, देश, धर्म, राष्ट्र आणि हिंदुस्थानावर प्रेम करतात ते आमचे बंधू आहेत, याच्या पुढेही आमचे बंधू राहणार आहेत। आमच्या विरोधात भडकावलं जातं की हिंदुत्ववादी आहेत, हो हिंदुत्ववादी आहेत। जर पाकिस्तानातून फतवे येऊन आम्हाला कोण गांडण्याची भाषा करत असेल, जर पाकिस्तानातून फतवे येऊन संसद उडवण्याची कोण भाषा करत असेल, जर बांगलादेशमध्ये इथे येऊन आमच्या हिंदूंना जाळण्याची कोण भाषा करत असेल, तर त्याचा अफजल खान करण्याची सुद्धा ताकद आमच्यात आहे। आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळ्यांनी जागा झालं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, उठलं पाहिजे, पेटलं पाहिजे। एक शेवटचा किस्सा सांगतो तुम्हाला। विशाल पन्हाळगडाला वेढा पडलेला 4
सोडू नका. तोपर्यंत प्रत्येकाने आपापली जबाबदारी पाळा. घराघरात पोचा, माणसा माणसात पोचा, मतदानाचा टक्का वाढवा. हात जोडतो, पाया पडतो. राष्ट्रासाठी उभे राहा, देशासाठी उभे राहा, समाजासाठी उभे राहा, आपल्या कल्याणासाठी उभे राहा आणि भविष्यातला आपला महाराष्ट्र राहायला पाहिजे याच्याकरता उभे राहा. सगळ्यांनी एकदा मुठ्ठी बंद करा, हात वर करा, जय शिवरायची घोषणा द्या आणि आम्ही या ठिकाणी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. जिसने राम को लाया है, जिसने गौ माता की रक्षा की है, उसके लिए हम गोली भी झेलने को तैयार है. जय श्री राम, जय श्री राम. धन्यवाद साहेब.